नमस्कार. मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्यासाठीच्या ऑनलाईन प्रशिक्षणाच्या या भागामध्ये मी आपलं स्वागत करते. मी डॉक्टर स्नेहल कनीचे, उपजिल्हाधिकारी सांगली इथे कार्यरत आहे. आपल्या देशाच्या सुदृढ लोकशाही मागे निपक्षपातीपणे पार पडणाऱ्या निवडणुका हा महत्वाचं कारण आहे. या निवडणुका सुरळीतपणे पार पडण्यासाठी आपले मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांनी केलेलं काम हे महत्वाचं असतं. मतदानाच्या दिवशी काही विशेष प्रसंगांना त्यांना तोंड द्यावं लागतं. अशा प्रकरणी करावयाच्या कार्यवाहीबाबत या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत. मतदानादरम्यान येणारे प्रसंग आणि त्याची कार्यवाही ही कंडक्ट ऑफ इलेक्शन रूल्स 1961 व म्हणजेच निवडणूक संचालन नियम 1961 मध्ये वर्णन केलेले आहे. त्यातील काही मोजक्या तरतुदी आपण पाहूया. पहिली तरतूद आहे नियम 49 मतदानास प्रतिबंध केलेले मतदान. सामान्यतः मतदानाची प्रक्रिया ही एक गोपनीयतेचा भंग होणार नाही, तसेच मतदानाची विहित प्रक्रियाचा अवलंब केला जाईल ही मतदाराची जबाबदारी असते. परंतु काही मतदारांनी जर मतदानाच्या विहित प्रक्रियेचा भंग केला तर मतदान केंद्राध्यक्षांना असा अधिकार आहे की तो त्यांचा मतदानाचा अधिकार नाकारू शकतो किंवा त्यांना मतदानास मनाई करू शकतो. अशा प्रसंगी कोणती कारवाई करायची याचं वर्णन आपण या प्रकरणात पाहणार आहोत. त्यानंतर आहे अंध व दिव्यांग मतदारांचे मतदान. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे की अंध, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टल बॅलेटची सुविधा यावेळी आयोगाने उपलब्ध करून दिलेली आहे. परंतु काही अंध आणि दिव्यांग मतदारांनी मतदान केंद्रामध्ये येण्याचा पर्याय स्वीकारला असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये करावयाची कारवाई ही नियम 49 च्या अनुषंगाने वर्णन केलेली आहे. त्यानंतर येतो मतदानास नकार देणारे मतदार. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे मतदान हा स्वेच्छाधिकार आहे, त्यामुळे आपण कोणालाही मत देण्यासाठी कंपल्शन करू शकत नाही. त्या अनुषंगाने जर एखाद्या मतदाराने मतदानाच्या वेळी नकार दिला तर काय कारवाई करायची याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर पुढची वर्णन आहे ईडीसी निवडणूक कर्तव्यावरील मतदार म्हणजेच इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट असलेले मतदार. म्हणजेच आपल्यापैकी काही जण ज्या मतदारसंघाचे ते मतदार आहेत त्याच मतदारसंघात निवडणुकीच्या कर्तव्यासाठी नेमणूक झाली असेल त्यांच्यासाठी आहे ती ईडीसी याबाबतचं वर्णन आपण पाहणार आहोत. त्यानंतर आहे प्रॉक्सी मतदान म्हणजेच बदली व्यक्तीद्वारे मतदान. साधारणतः सीएसव्ही म्हणजे क्लासिफाईड सर्व्हिस वोटर्स यांची एक स्वतंत्र मतदार यादी असते. यामध्ये बदली व्यक्तीचं त्यात नमूद केलेलं असतं, यांना मतदानाचा अधिकार दिलेला असतो बदली व्यक्तीद्वारे. त्याबाबतची कार्यवाही आपण पाहणार आहोत. त्यानंतर आहे टेंडर्ड वोट म्हणजेच प्रदत्त मत. म्हणजेच एखाद्या मतदाराने जर माझ्या ऐवजी दुसऱ्या कुठल्या तरी मतदाराने येऊन माझ्याऐवजी मतदान केलं आहे असं जर म्हटलं तर त्यावेळी त्यांना प्रदत्त मताची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्याची तरतूद आपण पाहणार आहोत. त्यानंतर आहे आक्षेपित मत. एखादा मतदाराच्या ओळखीबाबत जर कुणी आक्षेप घेतला तर त्याबाबतची कारवाई आक्षेपित मते 49 जे मध्ये वर्णन केली आहे. त्यानंतर अर्हतादारी वयापेक्षा कमी वय. कुठल्याही मतदाराचं वय हे जर 18 वर्षांपेक्षा कमी आहे अशी शंका जर मतदान कर्मचाऱ्याला आली तर त्याबाबतचं प्रतिज्ञापत्र भरून घेण्याबाबतची तरतूद आपण पाहणार आहोत. यानंतर व्हीव्हीपॅट संदर्भातील चाचणी मतदानाची विशेष कारवाई आपण पाहणार आहोत. पहिली केस मतदानास प्रतिबंध केलेले मतदार. मगाशी उल्लेख केला तसं प्रत्येक मतदाराने मतदानाच्या गोपनीयतेचं पालन केलं पाहिजे आणि त्याने मतदानाच्या विहित प्रक्रियेचा भंग करता कामा नये. परंतु कुठल्याही मतदाराला केंद्राध्यक्ष किंवा इतर मतदान अधिकाऱ्यांनी कल्पना देऊनही त्याने मतदानाच्या विहित प्रक्रियेचा भंग केला तर अशा प्रसंगी मतदान केंद्राध्यक्ष त्याला मतदान करण्यास मनाई करू शकतो. अशा प्रसंगी जर त्या मतदारास मतदानाची चिठ्ठी दिलेली असेल तर ती देखील काढून घेऊन ती रद्द करण्यात येईल आणि दुसऱ्या मतदान अधिकारी मतदाराच्या नोंदवहीमध्ये जिथे त्या मतदाराची नोंद केली असेल त्याच्या पुढच्या शेरा रकान्यामध्ये मतदान करण्यास परवानगी दिली नाही, मतदान प्रक्रियेचा भंग केला अशी नोंद घे आणि त्यानंतर मात्र त्यापुढील कुठल्याही अनुक्रमांकामध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि अशा मतदाराची नोंद ही नमुना 17 क म्हणजेच नोंदवलेल्या मतदानाची हिशोबाची नोंदवही जी आहे त्याच्या भाग 1 मध्ये येईल. म्हणजे मतदानास प्रतिबंध केलेल्या मतदाराच्या बाबतीमध्ये 2 ठिकाणी नोंद होणार आहे. नमुना 17 अ मध्ये शेरा कॉलम मध्ये मतदान करण्यास परवानगी दिली नाही, मतदान प्रक्रियेचा भंग केला अशी नोंद येईल आणि नमुना 17 क च्या भाग 1 मध्ये नोंदवलेल्या मतांचा हिशोबामध्ये त्याची नोंद करण्यात येईल. यानंतर पुढचा विशेष प्रसंग आहे अंध आणि दिव्यांग मतदारांचं मतदान.
मी मगाशी उल्लेख केला तसं लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आपण अंध आणि दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांना पोस्टल वोटिंगचा पर्याय उपलब्ध करून दिलाय. परंतु यापैकी कोणी जर मतदान केंद्रामध्ये उपस्थित झालं, त्यांनी हा पर्याय स्वीकारला मतदान केंद्रामध्ये येण्याचा, आणि त्यांना मतदान कक्षामध्ये जाऊन मत देणं अशक्य आहे, म्हणजेच अंधत्वामुळे ते चिन्ह ओळखू शकत नाही किंवा शारीरिक अपंगत्वामुळे ते त्या उमेदवारासमोरचं बटन दाबण्यास सक्षम नाही, तर अशा वेळी त्यांना त्यांच्या पसंतीचा कुठलाही 18 वर्षावरील व्यक्ती सोबती म्हणून मतदानासाठी मत नोंदवण्याकरता त्यांना सोबत घेता येईल. परंतु अशा वेळी तो सोबती हा 18 वर्षांच्या वयापेक्षा जास्त पाहिजे. त्याने त्याची ओळख, मतदानाचं ओळखपत्र असेल किंवा इतर कुठल्याही पुराव्याच्या आधारे पटवणं आवश्यक असेल. त्याने एका वेळी एकाच, म्हणजेच पूर्ण दिवसभरात मतदानाच्या दिवशी फक्त एकाच व्यक्तीला त्याने सोबती म्हणून काम करणं अपेक्षित आहे. जर अपंग मतदार स्वतः बटन दाबू शकत असेल तर सोबत्याचं काम हे फक्त त्याला मतदान कक्षापर्यंत पोहोचवण्यापर्यंतच राहील. मतदान मात्र तो अपंग किंवा दिव्यांग मतदार स्वतः करेल. यासाठी काय करायचं आहे, कारवाई काय करायची, तर असा सोबती जर असेल अंध आणि अपंग दिव्यांग मतदारांच्या बाबतीमध्ये, तर त्यांच्या बाबतीत सोबत्याचं जोडपत्र 18 मध्ये प्रतिज्ञापत्र भरून देणं आवश्यक राहील. असा सोबती हा फक्त एकाच मतदाराला सोबत्या म्हणून काम करू शकेल. जसं सामान्यतः मतदाराला डाव्या हाताच्या तर्जनीवर आपण नोंद करतो, खून करतो, तशीच सोबत्याच्या बाबतीमध्ये उजव्या हाताच्या तर्जनीवर शाईने खून करणं आवश्यक असेल. अशा सोबत्याच्या बाबतीमध्ये आपल्याला करायच्या कारवाईमध्ये नमुना 14 मध्ये अशा मतदाराची आणि सोबत्याची नोंद घेणं आवश्यक असेल. परंतु जर अपंग मतदाराने स्वतः मतदान केले, फक्त मतदान कक्षाच्या पर्यंतच जर सोबती सोडवायला गेला असेल, तर अशा बाबतीमध्ये 14 मध्ये त्याची नोंद करण्याची गरज नाही. असे सर्व नमुना 14 पांढऱ्या रंगाच्या संवैधानिक लिफाफ्यामध्ये मोहर बंद करून ते आपल्याला संकलन कक्षामध्ये पोहोचवायचे आहे. पुढचा विशेष प्रसंग आहे मतदानास नकार देणारे मतदार. मतदान हा स्वेच्छाधिकार असल्यामुळे कुठलाही मतदार हा मतदान कक्षात किंवा मतदान केंद्रामध्ये आल्यानंतर मतदानासाठी नकार देऊ शकतो. आणि आपण मतदान केंद्राध्यक्ष किंवा इतर मतदान कर्मचारी हे त्यांना कंपल्शन करू शकत नाही मतदानासाठी. त्यामुळं सही केल्यानंतर किंवा अंगठ्याचा ठसा दिल्यानंतर जर एखाद्याने मतदानास नकार दिला तर काय करायचं, तर आपण ते पाहूया. पहिली गोष्ट तर नोंदवही 17 मध्ये, जिथे आपण त्याच्या मतदाराच्या नोंदवहीमध्ये त्याची नोंद घेतली असेल, त्याच्या शेरा कॉलम मध्ये मतदान करण्यास नकार असं लिहून त्याच्या समोर त्या मतदाराची सही किंवा अंगठा घ्यायचा. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, नमुना 17 च्या भाग 1 मध्ये अनुक्रमांक 3 वर मतदान करण्यास नकार दिलेल्या रकान्यामध्ये त्याची नोंद घ्यायची आहे आपल्याला. आता अशा वेळी जर आपला PO3 म्हणजे मतदान अधिकारी क्रमांक 3 याने जर कंट्रोल युनिटचं बॅलेट बटन देऊन मतदान यंत्र मतदानासाठी तयार केलेलं असेल, तर त्याने विहित प्रक्रियेचा अवलंब करून पुढील मतदारास मतदानाची अनुमती द्यायची. परंतु जर असा मतदार हा शेवटचा मतदार आहे, त्या मतदान केंद्रावर मतदान करणारा हा शेवटचा मतदार आहे आणि त्याने मतदान करण्यास नकार दिली, तर कंट्रोल युनिटचं, आणि त्याच वेळी आपण कंट्रोल युनिटचं बॅलेट बटन पण दिलेलं आहे, तर अशा वेळी पहिली नोंद 17 च्या नोंदवहीमध्ये आपल्याला घ्यायची. त्यानंतर मतदान अधिकारी क्रमांक 3 ने पहिल्यांदा कंट्रोल युनिट बंद करायचंय आणि कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट मशीन एकमेकांपासून वेगळे करायचे आहे. आणि त्यानंतर कंट्रोल युनिट पुन्हा सुरू करायचं आणि मग क्लोज बटन दाबून त्या पूर्ण दिवसाच्या मतदान प्रक्रियेचा शेवट करायचा आहे. जर या प्रक्रियेचा अवलंब करून आपण बॅलेट युनिटचं किंवा कंट्रोल युनिटचं क्लोज बटन दाबलं नाही, तर निकालाच्या दिवशी रिझल्ट बटन ऍक्टिव्हेट होणार नाही. कारण जोपर्यंत क्लोज बटन दाबलं जात नाही तोपर्यंत रिझल्ट बटन ऍक्टिव्हेट होणार नाही. त्यामुळे त्या दिवशी मतदान प्रक्रिया संपूर्ण, त्या दिवसाची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर कंट्रोल युनिटवरचं क्लोज बटन दाबलं गेल्याची खात्री प्रत्येक केंद्राध्यक्षाने करणं आवश्यक. त्यानंतर पुढचा विशेष प्रसंग आहे निवडणूक कार्य प्रमाणपत्र. आपल्यापैकीच काही जण हे निवडणूक कार्य प्रमाणपत्रासाठी पात्र ठरणार आहेत. म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांचा किंवा ज्या मतदान अधिकाऱ्यांची ड्युटी ही ते ज्या मतदारसंघाचे मतदार आहेत त्याच मतदारसंघात लागले, तर त्यांना नमुना 12A मध्ये अर्ज भरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सबमिट करायचा आहे. आणि त्याच्या बदल्यात निवडणूक निर्णय अधिकारी त्यांना निवडणूक कार्य प्रमाणपत्र म्हणजेच इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट नमुना फॉर्म 12B मध्ये देईल. आणि हे सर्टिफिकेट दाखवून ते त्या दिवशी ज्या मतदान केंद्रावर कार्यरत असतील त्या मतदान केंद्राच्या EVM व व्हीव्हीपॅट मशीनवर आपलं मत नोंदवू शकतील.
अशा प्रसंगी हे ईडीसी प्रमाणपत्र घेऊन अशा मतदारांनी पहिल्या मतदान अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर मतदान प्रतिनिधींना आपल्याला मतदान अधिकारी म्हणून समजावणं आवश्यक आहे की हा मतदार जरी या मतदार केंद्रावरचा मतदार नसला तरी हा ईडीसी मतदार आहे, म्हणजे निवडणूक कार्य प्रमाणपत्र धारक मतदार असल्याने त्याला आपल्याला या मतदान केंद्रावर मतदान करून देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यानंतर त्याची प्रथमतः त्याचा नियुक्ती आदेश, त्याचं ओळखपत्र याच्या आधारे त्याची ओळख पटवायची आहे. संबंधितांची ईडीसी प्रमाणपत्रावर सही घ्यायची आहे आणि चिन्हांकित मतदार यादीच्या शेवटच्या मतदाराच्या अनुक्रमांकानंतर त्याची नोंद घ्यायची. म्हणजे उदाहरणादाखल इथे लिहिलंय तसं जर मतदार यादीत 820 मतदार असेल तर त्याची नोंद 821व्या क्रमांकावर आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर निवडणूक कार्य प्रमाणपत्र पहिल्या मतदार अधिकारी यांनी जमा करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याने जी मतदाराची नोंदवही आहे 17 त्याच्या क्रमांक 2 मध्ये त्या मतदार यादीचा तो ज्या मतदार यादीमध्ये त्याचं नाव आहे त्या मतदार यादीतील भाग क्रमांक व अनुक्रमांक नोंदवायचा आहे. उदाहरणादाखल जर तो अनुक्रमांक 620 आणि भाग क्रमांक 5चा मतदार असेल तर 620 भाग क्रमांक 5 तो ज्या मतदारसंघाचा मतदार आहे त्याचा नंबर आणि कंसात त्याचं नाव आणि शेरा कॉलम मध्ये ईडीसी मत असं आपल्याला नोंदवायचं आहे. हे झालं 17 मध्ये. याच्याच बरोबर केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीच्या मुद्दा क्रमांक 10 मध्ये देखील आपल्याला त्याची नोंद घ्यायची आहे. त्याच्यामध्ये मूळ मतदार संख्या 820 आणि +1 निवडणूक कार्य प्रमाणपत्र धारक अशी 821 अशी आपल्याला नोंद घ्यायची आहे. नमुना 17C नोंदवलेल्या मतांच्या हिशोबाच्या नोंदवहीमध्ये देखील आपल्याला अशी स्पेसिफिक नोंद घ्यायची आहे. मतदान यंत्रावर नोंद झालेल्या मतदानाच्या संख्येमध्ये मात्र ईडीसी प्रमाणपत्रामुळे कुठलाही वेगळा फरक पडत नाही, त्यामुळे त्याच्यात कुठलाही बदल करायचा नाही. आणि हे प्राप्त झालेल्या निवडणूक कार्य प्रमाणपत्र एका लिफाफामध्ये सीलबंद करून साहित्य संकलन केंद्रावर जमा करायचे. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल ईडीसी धारक जर मतदार आपल्या मतदान केंद्रावर आला तर त्याच्या बाबतीमध्ये करावयाची कारवाई म्हणजे 3 नोंदी आहे. मतदाराच्या नोंदवहीमध्ये आपल्याला नोंद घ्यायची आहे, मतदान केंद्राध्यक्षाच्या दैनंदिनीमध्ये आपल्याला त्याची नोंद घ्यायची मुद्दा क्रमांक 10 आणि नमुना 17C नोंदवलेल्या मतांच्या हिशोबामध्ये देखील आपल्याला नोंद घ्यायची आहे. मतदान यंत्रावर नोंद झालेल्या मतांच्या बाबतीत मात्र कुठलीही वेगळी नोंद आपल्याला घ्यायची नाही. त्यानंतर पुढचा प्रकार आहे बदली व्यक्तिदारे म्हणजेच प्रॉक्सी मतदान. क्लासिफाईड सर्व्हिस वोटर म्हणजे सेनादलातील वर्गीकृत मतदारांची एक स्वतंत्र मतदार यादी आपल्याला जर आपल्या इथे असेल तर पुरवली जाईल आपल्या केंद्रावर असतील तर, आणि त्याच्याच बरोबर आपल्याला त्याच्या बदली मतदान त्याने जर काही बदली व्यक्तीद्वारे मतदानाचा पर्याय निवडला असेल तर त्याची यादी देखील पुरवली जाते. अशा प्रसंगी त्या बदली व्यक्तीला त्या क्लासिफाईड सर्व्हिस वोटर म्हणजे सेनादलातील वर्गीकृत मतदाराच्या ऐवजी मतदान करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. अशा प्रसंगी नेहमीच्या पद्धतीनेच त्या मतदाराची प्रॉक्सी मतदाराची ओळख आपल्याला पटवायची आहे. त्यानंतर मतदान अधिकारी 2 याने मतदाराच्या नोंदवहीमध्ये म्हणजे नमुना 17 मध्ये दुसऱ्या रकानात CSV म्हणजे क्लासिफाईड सर्व्हिस वोटरच्या यादीतील अनुक्रमांक तिथे नोंदवायचा आहे आणि त्याच्या समोर PV अशी नोंद करायची आहे. उदाहरणार्थ जर क्लासिफाईड सर्व्हिस वोटरची जर वेगळ्या मतदार यादीतील अनुक्रमांक 5 मधला जर बदली मतदार आपल्या इथे उपस्थित झाला तर त्या मतदार नोंदवहीमध्ये 5 आणि कंसात PV म्हणजेच प्रॉक्सी वोटर अशी आपल्याला नोंद करायची आहे. अशा बदली मतदाराच्या बाबतीमध्ये डाव्या हाताच्या मधल्या बोटास आपल्याला शाईची खून करायची आहे. जर बदली मतदान करणारी व्यक्ती ही त्या मतदारसंघातला नोंदणीकृत मतदार असेल म्हणजेच रेग्युलर मतदार जर असेल तर त्याला प्रॉक्सी वोटरच्या व्यतिरिक्त स्वतःचं मतदान करण्याची अनुमती असेल आणि त्या बाबतीत आपल्याला माहिती डाव्या हाताच्या तर्जनीवर आपण शाईची खून करणार आहे. म्हणजे अशा मतदाराच्या बाबतीत 2 खुणा असतील, एक तर प्रॉक्सी वोटर म्हणून डाव्या हाताच्या मधल्या बोटास आणि स्वतः मतदार असल्यामुळे त्याच्या डाव्या हाताच्या तर्जनीस त्याला शाईची खून केलेली असते. त्यानंतर पुढचा प्रसंग आहे प्रदत्त मत म्हणजे स्टँडर्ड वोट. जर कुठलाही एखादा मतदार मतदान केंद्रावर मत देण्यासाठी हजर झाला आणि त्याला असं आढळलं की त्याच्या जागी दुसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीने मतदान केलं तर त्याची ओळखीची खात्री पटल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष किंवा मतदान केंद्राधिकारी त्याला टेंडर्ड वोट म्हणजे प्रदत्त मताची अनुमती देऊ शकतात. अशा व्यक्तीच्या बाबतीत त्याला फक्त प्रदत्त मतपत्रिकेवरच मतदान करता येईल, कुठल्याही परिस्थितीत त्याला मतदान यंत्रावर मत नोंदवता येणार नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर किमान 20 मतपत्रिका प्रदत्त मतपत्रिका ह्या पुरवण्यात येतात.
अशा व्यक्तीची ओळख पटल्यानंतर दुसरा मतदान अधिकारी मतदाराच्या नोंदवहीच्या मध्ये नमुना 17 मध्ये कुठलीही वेगळी नोंद करणार नाही. म्हणजेच जर प्रदत्त मत ठरलं किंवा एखाद्या व्यक्तीने सांगितलं की माझ्याऐवजी कोणीतरी मतदान करून घेतलं तर अशा बाबतीमध्ये कुठलीही वेगळी नोंद नमुना 17 मध्ये प्रदत्त मताची घेण्यात येणार नाही. नमुना 17B मध्ये मात्र प्रदत्त मतपत्रिका दिलेल्या मतदाराची यादी आणि त्यातील रकाना 5 मध्ये मतदाराची स्वाक्षरी आणि अंगठा घेण्यात येईल. म्हणजे 17A च्या ऐवजी त्याला 17B मध्ये विशेष वेगळी प्रदत्त मतपत्रिकेची नोंद घेण्यात येईल. मतदान केंद्रावर जी प्रदत्त मतपत्रिका पुरवलेली असेल 20 त्याच्या मागे जर प्रदत्त मतपत्रिका हा शिक्का मारलेला नसेल तर अशा प्रसंगी आपण आपल्या हस्ताक्षरामध्ये प्रदत्त मतपत्रिका असं लिहावं आणि मतदारास बाणफुलीचा शिक्का जो आपल्या मतदानाच्या साहित्यामध्ये पुरवण्यात येईल तो बाणफुलीचा शिक्का त्याच्यासोबत द्यावा. असा मतदार मतदान कक्षामध्ये जाऊन त्याच्या पसंतीच्या उमेदवाराच्या समोर बाणफुलीचा शिक्का जो आपण त्याला पुरवला असेल तो शिक्का मारेल. त्यानंतर इतर कोणालाही ते दिसणार नाही आजूबाजूला अशा पद्धतीने त्या मतपत्रिकेची घडी करेल आणि मतदान कक्षातून बाहेर येऊन मतदान केंद्राध्यक्षाकडे तशी मतपत्रिका सुपूर्द करेल. ही मतपत्रिका एका स्वतंत्र लिफाफ्यात ठेवून सदर लिफाफा हा सील करण्यात येईल आणि नमुना 17क च्या भाग 1 मध्ये नोंदवलेल्या मताच्या हिशोबाच्या नोंदवहीमध्ये अनुक्रमांक 9 मध्ये या प्रदत्त मतपत्रिकेचा हिशोब ठेवावा लागेल. अनुक्रमांक 9 मध्ये आपल्याला प्रदत्त मतपत्रिकेबाबत 3 प्रकारची गोष्टी नमूद कराव्या लागतात. एक, पुरवण्यात आलेल्या मतपत्रिका, त्यानंतर वापरण्यात आलेल्या मतपत्रिका आणि शिल्लक मतपत्रिका या सर्वांची नोंद आपल्याला नमुना 17क मध्ये घ्यावी लागेल. म्हणजेच टेंडर बोर्ड जर एखादा प्रदत्त मत देण्यासाठी एखादा व्यक्ती आढळला तर त्याच्या बाबतीमध्ये आपल्याला 2 ठिकाणी नोंद घ्यायची, नमुना 17B त्यानंतर नमुना 17क चा भाग 1 च्या अनुक्रमांक 9 मध्ये. कुठल्याही परिस्थितीमध्ये नमुना 17A म्हणजेच मतदाराच्या नोंदवहीमध्ये मात्र आपल्याला प्रदत्त मताची वेगळी नोंद घ्यावी. तर पुढचा विशेष प्रसंग आहे आक्षेपितमध्ये म्हणजे चॅलेंज वोट. नियम 49J च्या अनुषंगाने जर कुठलाही विशिष्ट मतदार मतदान केंद्रामध्ये मतदान करण्यास उपस्थित झाला आणि त्याच्या ओळखीबाबत एखाद्या मतदान प्रतिनिधीने आक्षेप घेतला तर अशा वेळी ही परिस्थिती उद्भवू शकते. अशा वेळी ज्या मतदान प्रतिनिधीने आक्षेप घेतलाय त्याच्याकडून आपण आक्षेपासाठी रोख रक्कम ₹2 इतकी फी जमा करून घेतो आणि आक्षेप घेणाऱ्या प्रतिनिधीला त्याची पोहोच जोडपत्र 19 म्हणजे जो लिहित नमुना आहे त्याच्यामध्ये त्याला पावती देतो त्याची. आणि ज्या मतदाराच्या बाबतीमध्ये आक्षेप घेतला त्याची नोंद आपण नमुना 14 मध्ये घेतो आणि त्याच्या समोर त्या मतदाराची सही किंवा त्याचा अंगठा घेतो. जर त्याने अंगठा किंवा सही देण्यास नकार दिला तर आपण त्याला मतदानाची परवानगी नाकारतो. आता अशा मतदाराच्या बाबतीमध्ये आपल्याला संक्षिप्त चौकशी करावी लागते. जर असा मतदार संक्षिप्त चौकशीनंतर खरा मतदार असल्याचा निष्पन्न झाला तर त्याला आपण मतदान करू देतो आणि त्याची जी अनामत रक्कम मतदान प्रतिनिधीकडून आपण स्वीकारली आहे ती रक्कम आपण जप्त करतो. परंतु जर आक्षेप खरा ठरला आणि तो जर खोटा मतदार किंवा बोगस मतदार ठरला तर मात्र अशा बाबतीमध्ये आपण त्याला पोलीस ठाण्याच्या ज्या पोलीस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रात ते मतदान केंद्र आहे त्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याच्या हवाले आपण त्याला करतो. त्याला जोडपत्र 20 नुसार लेखी तक्रार देतो आणि त्या बाबतीमध्ये पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेऊन त्या बाबतीत पुढची कारवाई करणं अपेक्षित आहे. आता आपण संक्षिप्त चौकशी करतो म्हणजे काय करतो. जर मतदाराच्या ओळखी संदर्भात एखाद्याने आक्षेप घेतला, एखाद्या मतदान प्रतिनिधीने आक्षेप घेतला तर अशा बाबतीमध्ये तो मतदार खरा आहे का या बाबतीमध्ये ज्याने आक्षेप घेतला त्याने पुरावा देण्यास आपण सांगावे. जर आव्हान देणारा प्रथमदर्शनी पुरावा देण्यास असमर्थ ठरला तर त्या व्यक्तीला मतदान आपण करून द्यायचं. म्हणजे ती व्यक्ती खरा मतदार आहे असं समजून आपण त्याला मतदान करून द्यायचंय. परंतु याच वेळी जर आव्हान देणाऱ्याने काही पुरावा सादर केला की नाही हा मतदार खोटा आहे तर त्या पुरावा दाखवून त्या मतदाराला तो पुरावा खोटा आहे आणि तो खरा मतदार असल्याचं सिद्ध करण्यास सांगा. जर तो सिद्ध करू शकला नाही तर मग त्याच्या विरुद्धचं आव्हान त्यांनी मान्य करावं आणि तो खोटा मतदार आहे असं सिद्ध होईल आणि मग पुढची कारवाई मगाशी म्हटलं त्याप्रमाणे झालं. जर चौकशीच्या वेळी तुम्हाला जर असा संशय आला की हा बनावट मतदार आहे तर तुम्हाला आवश्यक वाटेल तर त्या मतदाराच्या शेजारचा किंवा त्याला ओळखणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये खरे खोटेपणाबद्दल आपण चौकशी करण्याचा संपूर्ण अधिकार त्यावेळी मतदान केंद्राध्यक्षांना आहे. जर आक्षेप खोटा ठरला म्हणजेच मतदार खरा आढळला तर अनामत रक्कम जप्त होईल आणि नमुना 14 च्या स्तंभ 10 मध्ये जप्त अशी नोंद होईल.
आणि मग त्याला मतदान करण्याचा आपण अनुमती देऊ। पण याच विरुद्ध जर आक्षेप खरा आढळला आणि मतदार तोटाही आढळला तर अनामत रक्कम ही परत द्यावी लागेल आणि त्याला मतदानास आपण मनाई करू आणि ज्या पोलीस ठाण्याच्या आवारात ते मतदान केंद्र आहे त्याच्या अधिकाऱ्याच्या हवाले आपण त्या मतदाराला करणार आहोत। पुढचा विषय प्रकारे अर्हताधारी वयापेक्षा कमी वय असलेल्या मतदाराच्या वयाबाबतचा विषय। जर मतदानासाठी उपस्थित असलेल्या मतदान अधिकाऱ्याला अशी शंका आली की हा अर्हताधारी वयापेक्षा कमी म्हणजेच 18 पेक्षा कमी वयाचा आहे, तर अशा बाबतीमध्ये मतदाराची ओळख स्वकृत जशी पटली तर मतदार यादीत त्याच्या नावाचा अंतर्भाव झाल्याबाबतची खात्री केली जाईल। पण त्याचं वय कमी वाटत असेल तर त्याला जोडपत्र 15 मध्ये मतदाराकडून प्रतिज्ञापत्र आपण भरून घेणार आहोत। अशा मतदाराकडून प्रतिज्ञापत्र भरून घेण्यापूर्वी आपण त्याला कल्पना द्यायची आहे की तुला जर तू म्हणतोयस तितक्या वयापेक्षा जर तुझं वय कमी आढळलं तर तुला शिक्षेची तरतूद आहे लोकप्रतिनिधित्व अधिनियमामध्ये, त्याची त्याला माहिती द्यायची आहे। जर त्याने असं प्रतिज्ञापत्र भरून देण्यास नकार दिला तर मात्र त्यांना मतदान करण्याचा मनाई करायची आहे आपल्याला। अशा मतदारांकडून प्रतिज्ञापत्र घेतलं तर या अशा मतदारांच्या नावांची यादी जोडपत्र 16च्या भाग 1 मध्ये नोंदवायची आहे, आपल्याला तयार करायची आहे। त्यानंतर त्याने जर नकार दिला तर मात्र जोडपत्र 16च्या भाग 2 मध्ये त्याची नोंद घ्यायची आहे। मतदान संपल्यानंतर वरील याद्या मतदारांकडून घेतलेले प्रतिज्ञापत्र हे स्वतंत्र लिफाफ्यात ठेवून साहित्याच्या संकलन केंद्रामध्ये आपल्याला जमा करायचे। आता पुढचा विशेष प्रसंग हा व्हीव्हीपॅट म्हणजे वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल यामुळे उद्भवण्याची शक्यता आहे। आपल्याला कल्पना आहे 2014च्या निवडणुकांपासून व्हीव्हीपॅट मशीन नव्याने आपल्याला आलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण ज्याला मतदान केलेलं आहे त्याच उमेदवाराच्या मतदान नावाची चिठ्ठी त्या व्हीव्हीपॅट मशीन मधून बाहेर पडते। याची खात्री करण्यासाठी हे मशीन आहे। परंतु याच वेळी जर एखाद्या मतदाराने असं सांगितलं की मी बॅलेट युनिटवर ज्याला मतदान केले तो व्यक्ती आणि व्हीव्हीपॅट मधून बाहेर आलेली प्रिंट याच्यामध्ये तफावत आहे किंवा ज्याला मी मतदान केले त्याच्या नावाची चिठ्ठी ही बाहेर पडलेली नाही, तर अशा विशेष प्रसंगी टेस्ट वोटची तरतूद नियम 49 MA अंतर्गत आहे। अशा वेळी सदर मतदारांकडून आपण लेखी प्रतिज्ञापत्र भरून घेतो जोडपत्र 17 मध्ये। पण ते प्रतिज्ञापत्र भरून घेण्यापूर्वी आपण त्याला कल्पना देतो की जर तू जे बोलतोय ते जर खोटं ठरलं तर तुझ्यावर कायदेशीर कारवाई होईल। नियम भारतीय दंड संहितेच्या कलम 177 नुसार तुला शिक्षा होईल, याची त्याला जाणीव करून द्यायची आहे। असं प्रतिज्ञापत्र भरून दिल्यानंतर मतदार नोंदणी नमुना 17 मध्ये त्या मतदाराची पुन्हा नोंद घ्यायची, त्याला चिठ्ठी द्यायची आणि उपस्थित मतदान प्रतिनिधी मतदान केंद्र अध्यक्ष या सर्वांच्या समक्ष मतदान कक्षामध्ये अशा चाचणी मताची त्याला अनुमती द्यायची। त्याने असं चाचणी मत दिल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान प्रतिनिधी यांनी पेपर स्लिप म्हणजेच व्हीव्हीपॅट मधून निघणाऱ्या पेपर प्रिंटचं अवलोकन करायचे। जर तो म्हणतो तशी तक्रार खरी आढळली तर मतदान प्रक्रिया तत्क्षणी बंद करायची। झोनल अधिकाऱ्यांमार्फत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळवायचं आहे। त्यानंतर पुढील मशीन बदलणं किंवा काय ती कारवाई करण्यात येईल। परंतु याच वेळी जर तक्रार खोटी आढळली आणि ज्याला त्याने मतदान केलं त्याच्याच नावाची जर चिठ्ठी बाहेर आली तर दुसऱ्यांदा जिथे आपण नोंद केली आहे मतदान नोंदवहीमध्ये त्याच्या समोर त्याने ज्या उमेदवाराला चाचणी मतदान केली त्याचं नाव अनुक्रमांक लिहायचा आहे आणि त्याच्यासमोर मतदाराची सही आणि अंगठ्याचा ठसा घ्यायचा आहे। आणि याच वेळी जी मतदारांची नोंदवलेल्या मताचा हिशोबाची नोंदवही आहे नमुना 17 क च्या भाग 1 च्या अनुक्रमांक 5 मध्ये याबाबत नोंद घ्यायची आहे। मतदानाच्या दिवशी विशेष प्रसंगी करावयाच्या कारवाईची माहिती त्यातल्या काही मोजक्या निवडक तरतुदींची माहिती आपण घेतलेली आहे। अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।